नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. पट्टणकोडोलीच्या रोहिणी देवबा या सुवर्णकन्येची हत्तीवरून मिरवणूक काढत नागरी सत्कार. ढोल ताशांच्या गजरात साखर वाटून केला आनंदोत्सव साजरा. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावची सुवर्णकन्या आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू रोहिणी खांदेव देवबा हिचा ढोल ताशांच्या गजरात लेझिमसह गावातून साखर वाटत हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. थायलंड येथे झालेल्या वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये कुस्तीमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिल्याने तिचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. येथील श्री विठ्ठल बिरदेव मंदिरापासून गावातील जुने एसटी स्टँड, शास्त्री चौक, बाजारपेठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, न्यू एसटी स्टँड मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील सर्व शाळांचे विद्यार्थी, ग्रामस्थ आणि खेळाडू मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रोहिणीने भारताला सुवर्णपदक मिळवून देत सुवर्ण कामगिरी करत भारताचे नेतृत्व केले. तिने 33 किलो वजनी गटात जपान, मंगोलिया, कझाकिस्तान, उझबेकिस्तान या देशांच्या खेळाडूंवर मात करत भारताचे नाव सुवर्ण पदकावर कोरले. हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक NR चौखंडे यांच्या हस्ते रोहिणीचा नागरी सत्कार करण्यात आला. पैलवान रोहिणीला NIS कोच संदीप पाटील दोनवडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच माजी सैनिक राम कुशाप्पा, सुकुमार बोरगावे, सहदेव मोठे, बिरू चेटके, बाजीराव बांडार, पैलवान राकेश भोकरे, वस्ताद भागोजी शिरोळे आदींनी यासाठी विशेष परिश्रम घेतले होते. यावेळी अशोकराव माने, धुळा डावरे, नारायण मोठे देसाई, बापूसाहेब मोठे, गंगाराम भांडसे, शिरीष देसाई, यशश्री मसूरकर, सयाजी सिद्ध आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन कृष्णात माळी यांनी तर आभार राम कुशाप्पा यांनी मानले. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला.